अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आजचा दिवस कदाचित कालसारखाच वाटत असेल. सकाळ झाली, सूर्य उगवला, लोक आपल्या कामाला लागली, रस्त्यांवर गर्दी झाली आणि वेळ नेहमीप्रमाणे पुढे सरकत राहिली. पण या सर्वांमध्ये एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा, मी फक्त दिवस घालवत आहे की माझ्या जीवनाला खरा अर्थ देत आहे? कारण प्रत्येक सूर्योदय हा फक्त नवीन दिवस घेऊन येत नाही, तर तो परमेश्वराने दिलेली एक नवीन संधी घेऊन येतो. ती संधी असते स्वतःला बदलण्याची, स्वतःला घडवण्याची आणि स्वतःच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याची. अनेकदा आपण जीवनातील अडचणी पाहून निराश होतो. काही वेळा मेहनत करूनही यश मिळत नाही. काही वेळा आपल्या जवळचे लोकच आपल्याला समजून घेत नाहीत. काही वेळा आपल्या डोळ्यात अश्रू असतात, पण ते पुसण्यासाठी कोणीच पुढे येत नसते. अशा वेळी मन खचते. वाटते की आता सर्व काही संपले आहे. पण लक्षात ठेवा, अंधार कितीही गडद असला तरी एका छोट्याशा दिव्याची ज्योत त्याला आव्हान देऊ शकते. त्याचप्रमाणे श्रद्धा कितीही लहान असली तरी ती मोठ्या संकटांवर मात करण्याची शक्ती देते. स्वामी समर्थांच्या शिकवणीत एक महत्त्वाचा संदेश दिसून येतो. तो म्हणजे भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. जेव्हा भीती वाढते तेव्हा माणूस स्वतःवर संशय घ्यायला लागतो. पण जेव्हा विश्वास जागा होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य होऊ लागतात. म्हणून आज स्वतःला एक वचन द्या, परिस्थिती काहीही असो, मी माझा विश्वास सोडणार नाही. प्रत्येक व्यक्ती काहीतरी शोधत असतो. कोणाला पैसा हवा असतो, कोणाला मान सन्मान, कोणाला प्रेम, तर कोणाला मनशांती. पण यापैकी सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे अंतःकरणातील समाधान. कारण ज्याच्या मनात समाधान आहे तो माणूस साध्या जीवनातही आनंदी जगतो आणि ज्याच्या मनात समाधान नाही, त्याच्या जीवनामध्ये सर्व काही असूनही त्याला आनंदी ठेवू शकत नाही. कधी स्वतःच्या मनाला शांत बसून विचार करा, आपण दिवसभर किती लोकांच्या चुका मोजतो, पण स्वतःच्या चुका स्वीकार करायला किती वेळ लावतो? आपण इतरांकडून प्रेमाची अपेक्षा करतो, पण आपण किती जणांशी प्रेमाने बोलतो? आपण जग बदलण्याची स्वप्ने पाहतो, पण स्वतःमध्ये किती बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतो? या प्रश्नांची उत्तरे आपल्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. आज जर एखादे काम तुमच्या मनाप्रमाणे झाले नसेल तर त्यासाठी स्वतःला दोष देत बसू नका. प्रत्येक अपयश हे शेवट नसते, ते पुढच्या यशाची तयारी असते. झाडाचे बी जमिनीत पुरले जाते तेव्हा संपत नसते ते, तर उलट त्याच क्षणापासून त्याचा मोठा प्रवास सुरू होतो. तसेच जीवनात कधीकधी खाली गेल्यासारखे वाटते, पण कदाचित तीच वेळ तुमच्या नव्या उंचीची सुरुवात असू शकते. अहंकार माणसाला काही काळ मोठे दाखवतो, पण नम्रता त्याला कायमचा मोठा बनवते. म्हणून बोलताना शब्द गोड ठेवा, वागण्यात संयम ठेवा आणि मनात करुणा ठेवा. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात एखादे अदृश्य युद्ध लढत असते. आपण त्याच्या वेदना पाहू शकत नाही, पण आपल्या एका प्रेमळ शब्दाने त्याला त्याची जगण्याची एक नवीन ताकद मिळते. राग हा क्षणभराचा असतो, पण त्याचे परिणाम अनेक वर्षे टिकू शकतात. म्हणून राग येण्यापूर्वी थोडा विचार करा आणि बोलण्यापूर्वी शब्दांची निवड करा. कारण तुटलेला विश्वास आणि दुखावलेले मन पुन्हा जोडण्यासाठी खूप वेळ लागतो. ज्या नात्याची प्रेमाची गरज आहे त्यांना अहंकाराने कधीही तोडू नका. आज तुम्ही ज्या अडचणींमधून जात आहात त्या कायमच्या नाहीत. काळ बदलतो, ऋतू बदलतात, परिस्थिती बदलते आणि माणसाचे नशीबही बदलते. त्यामुळे निराश होण्याऐवजी स्वतःला तयार करा. प्रत्येक नवीन दिवस हा एक अध्याय असतो. काल काय झाले यापेक्षा आज तुम्ही काय करणार आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा, मेहनतीला पर्याय नाही. प्रार्थना मनाला शक्ती देते, पण त्या शक्तीचा उपयोग करून कृती करणे हे आपले कर्तव्य आहे. फक्त इच्छा करून स्वप्ने पूर्ण होत नाहीत. त्यासाठी घाम गाळावा लागतो, संयम ठेवावा लागतो आणि वारंवार पडूनही पुन्हा उभे राहावे लागते. जे लोक हार मानत नाहीत त्यांच्यासाठी वेळही एक दिवस टाळ्या वाजवते. आज मनात एक दिवा लावा, आशेचा दिवा. स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले विचार करा, चांगली कर्मे करा, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधा. कोणाचे मन दुखावू नका. शक्य असेल तिथे मदतीचा हात पुढे करा. कारण या जगात शेवटी माणसाबरोबरच त्याची संपत्ती जात नाही, तर त्याची कर्मे आणि त्यांनी दिलेला प्रेमाचा ठेवा हा लोकांच्या हृदयात जिवंत राहतो. जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील
तर हेही लक्षात ठेवा की उद्याच्या आनंदाचे बीज कदाचित याच संघर्षात दडलेले असेल. म्हणून धीर सोडू नका. श्रद्धा टिकवा, संयम ठेवा, सत्कर्म करत राहा आणि प्रत्येक सकाळी मनापासून प्रार्थना करा, हे स्वामी मला योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी, संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य आणि प्रत्येक परिस्थितीत चांगुलपणा जपण्याची शक्ती द्या. याच भावनेतून दिवसाची सुरुवात करा. विश्वासाने चालत राहा, कारण आशा, प्रयत्न, सद्विचार यांच्या साथीने चालणाऱ्या व्यक्तीचा प्रवास कितीही कठीण असला तरी तो व्यर्थ जात नाही. आणि म्हणूनच या क्षणापासून तुम्ही याचे प्रयत्न करा. मी जे करत आहे ते मला ध्येयाच्या जवळ नेत आहे का? माझ्या शब्दांनी कोणाचे मन दुखावत असेल का नाही हे देखील तुम्ही विचार करा. माझ्या कृतींमुळे कोणाच्या चेहऱ्यावर हसू येत आहे का हे देखील तुम्ही तपासा. कारण प्रत्येक दिवसाच्या शेवटी आपण जगाला काय दिले आहे याची खरी किंमत आपल्याला कळत असते. जीवनात काही लोक अचानक भेटतात, काही लोक अचानक दूर जातात, काही नाती आयुष्यभर आपल्यासोबत राहतात, तर काही आपल्याला फक्त धडा शिकवून निघून जातात. म्हणून कोणाबद्दलही मनात कुटता नको किंवा त्यांच्याबद्दल वाईट नको. ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार माना आणि ज्यांनी दुःख दिले त्यांच्याकडून संयम ठेवून काहीतरी पुढे शिकून पुढे चला. प्रत्येक अनुभव हा व्यक्तिमत्त्वाला अधिक परिपक्वत्व बनवणार असतो. लक्षात ठेवा, वेळ कोणासाठीच थांबत नाही. आज जे काम करता येईल ते उद्यावर ढकलू नका. आज व्यक्त करता येणारे प्रेम उद्यावर ठेवू नका. आज मागता येणारी माफी उद्यावर सोडू नका. कारण उद्या येईल याची खात्री कोणालाच नाही. पण आज आपल्या हातात आहे, म्हणून प्रत्येक क्षणाला अर्थ द्या. आपल्या मनात ईर्ष्या, द्वेष, अहंकार भरला असेल तर आनंदाला उगाच उरत नाही. आनंदाला जगाचं उरत नाही. म्हणून मन हलके करा. दुसऱ्याच्या यशाने आनंदी व्हा. दुसऱ्याच्या दुःखात आधार बना. स्वतःची प्रगती करताना इतरांनाही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. कारण खरा मोठेपणा उंच जागेवर उभे राहण्यात नसतो, तर खाली उभ्या असलेल्या माणसाला वर घेऊन जाण्यात असतो. अनेक वेळा आपल्याला वाटते की प्रार्थना ऐकली जात नाही, पण प्रत्येक प्रार्थनेचे उत्तर आपल्या अपेक्षेप्रमाणेच मिळेल असे नसते. कधी उत्तर हो असते, तर कधी थोडी वाट पहा असते आणि कधी यापेक्षा चांगले काहीतरी तुझ्यासाठी राखून ठेवले आहे असेही असते. त्यामुळे विश्वास सोडू नका. संयम हीच श्रद्धेची खरी परीक्षा असते. तुमच्या घरात सुख नांदावे, कुटुंबात प्रेम वाढावे, आई-वडिलांचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावेत, मुलांच्या आयुष्यात उज्ज्वल भविष्य यावे, प्रत्येक कष्टाला योग्य फळ मिळावे आणि प्रत्येक संकटावर मात करण्याचे धैर्य लाभावे, अशी मनापासून प्रार्थना करा. कारण जेव्हा घरात प्रेम असते तेव्हा साधे घरही मंदिरासारखे पवित्र वाटते. आजचा दिवस संपताना तुमच्या मनात जर एखादी चिंता असेल तर ती चिंता स्वतःला खाऊ देऊ नका. उद्याचा सूर्य पुन्हा उगवेल, नवीन संधी घेऊन येईल, नवीन आशा घेऊन येईल. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी मनातील राग, दुःख, तक्रारी बाजूला ठेवा. क्षमा करा, विसरा आणि नव्या उमेदीने उद्याचे स्वागत करण्याची तयारी करा. हेही लक्षात ठेवा, चांगुलपणाचा मार्ग नेहमीच सोपा नसतो. कधी तुमच्या प्रामाणिकपणाची परीक्षा होईल, कधी तुमच्या संयमाची परीक्षा होईल, कधी तुमच्या श्रद्धेची परीक्षा होईल. पण या प्रत्येक परीक्षेनंतर तुमचे व्यक्तिमत्व हे तुमच्यासोबत मजबूत होईल. सोन्याला असे अग्नीतून जावे लागते, तसेच माणसालाही संघर्षातून जावे लागते. संघर्षाशिवाय तेज प्राप्त होत नाही. आजपासून छोटासा संकल्प करा. दररोज किमान एक चांगले काम करायचे, एखाद्याला मदतीचा हात द्यायचा, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणायचे. तर आजचा स्वामी संदेश ऐकून तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा.